नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण डाळ शेपू बनवणार आहोत. तर मुगाची डाळ आणि शेपूची भाजी मिक्स बनवणार आहोत. सुक्की भाजी बनवणार आहोत आपण. त्यासाठी इथे मी शेपूची भाजी छान निवडून धुवून घेतली आहे. 1 कप मुगाची डाळ भिजत घातली होती. थोडा वेळ 10 मिनिटं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता शेपूची भाजी छान बारीक चिरून घ्यायची आपल्याला. त्यानंतर ठेचा बनवून घ्यायचा लसूण आणि हिरवी मिरचीचा. आणि फोडणीसाठी जिरे यूज करायचे. त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे मी. आता त्यात तेल टाकत आहे. तेल थोडं गरम होऊ द्यायचे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे ॲड करायचे आपल्याला. जिरे टाकल्यानंतर जिरे थोडे फुलू द्यायचे आणि लगेचच त्यामध्ये लसूण हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. दुसरं काही यूज करत नाही आहे आपण. कांदा नाही, टोमॅटो नाही, काहीच यूज करत नाही आहे. बस जिरे, हिरवी मिरची आणि लसूण आणि हळद, मीठ एवढंच. त्यानंतर लसणचा कच्चा वास गेला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ. परतून घ्यायचे छान आणि त्यात हळद ॲड करायची आहे. हळद टाकल्यानंतर आधी डाळ टाकायची आहे. डाळ थोडी होऊ द्यायची आहे. त्यानंतर शेपू टाकायची आहे. डाळ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य. सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेपू टाकायचे. सुरुवातीला शेपू जास्त दिसत असला तरी नंतर शिजल्यानंतर थोडा कमी होतो. त्यामुळे आधी छान मिक्स करून घ्यायचे आणि सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाहीये. भाजी थोडी कमी होऊ द्यायची आहे शिजल्यानंतर आणि त्या हिशोबाने आपल्याला नंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचे. कारण कुठल्याही पालेभाजीमध्ये शेवटी मीठ टाकायचे, नाहीतर मग जास्त खारट होतात त्या. बघा अशा पद्धतीने. आता थोडंसं पाणी टाकायचे कारण डाळ पण आहे, त्यामुळे डाळ थोडी शिजली गेली पाहिजे व्यवस्थित. शेवटी ही भाजी सुक्कीच छान लागते. सुक्की होते आणि चविष्ट होते. बघा पाणी टाकल्यानंतर थोडी झाल्यानंतर भाजी मग आपण मीठ ॲड करणार आहोत. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. इथे मी थोडी कमी हळद टाकली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकतात. बघा भाजीला पण पाणी सुटलंय आणि डाळ थोडी होत आलेली आहे, पण पूर्ण अजून शिजली नाहीये डाळ. त्यामुळे आपल्याला झाकण ठेवून आता वाफेवरच होऊ द्यायचे. आता पाणी ॲड करायचं नाहीये अजून. छान मिक्स करून घ्यायचे. आता एक वाफ काढल्यानंतर आपल्याला दिसेल की मुगाची डाळ छान अशी शिजून आलेली आहे आणि हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आता रेडी आहे आपली भाजी खाण्यासाठी. तर इथे एक वाफ काढून झालेली आहे. आता बघा छान अशी भाजी रेडी आहे. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर नक्की गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.